व्हिडिओ घे. मनोज दादा जरांगे पाटील यांचं नाशिकमध्ये आगमन झालेलं आहे. अतिशय थाटामाटात फुलांच्या वर्षात फटाक्यांच्या आतिषबाजीत या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कृपया टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. टाळ्यांच्या गजर आवाज येऊ द्या जरा टाळ्यांचा. आपल्या पांगरी गावामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि हा ऐतिहासिक क्षण आपण या ठिकाणी साजरा करतोय. आपण कृपया त्यांचा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं अतिशय थाटामाटात उत्साहात या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संघर्षातून जन्माला आलेला आवाज जो केवळ बोलत नाही तर समाजाला जागा करतो. सामान्यांच्या वेदनांना शब्द देणारा, अन्यायाविरुद्ध न थकता उभा राहणारा आणि हक्कासाठी लढताना स्वतःचं आयुष्यही पणाला लावणारा हा जिद्दी नेतृत्वाचा प्रवास आज आपल्या पांगरीच्या भूमीत दाखल झालेला आहे. आणि आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत, ज्यांच्या आवाजानं हजारो युवकांना दिशा मिळाली आहे, ज्यांच्या शब्दांनी लाखोंच्या मनात आशा रुजली आहे. असं हे व्यक्तिमत्व ज्यांच्या उपस्थितीनेच संघर्षाला नवी ताकद मिळते. मराठा आरक्षणाच्या हक्कासाठी ज्यांनी शांततेला शस्त्र बनवलं आणि सत्याला ताकद दिली, अशा लोक आंदोलनाचे नेतृत्व करणारे पाटील यांचं मोठ्या थाटामाटात या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या समवेत विलासजी पांगारकर आणि छावा क्रांती मिशन संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी त्यांच्या समवेत आहेत आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय. कृपया टाळ्यांचा गजर येऊ द्या.